आजची बातमी आहे पुण्यामधील श्रीनाथ आणि मामाची लहान मुलगी एसटीतून खेडच्या दिशेने निघाली। त्यावेळी मागच्या सीटवर बसलेल्या अजितनं धारदार शस्त्रानं सपासप वार केले। धावत्या एसटीत मामाच्या मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। खेडचे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश SP पोळ यांनी ही शिक्षा सुनावली। अजित कानूरकर असं आरोपीचं नाव आहे। मामाच्या मुलीवरील एकतर्फी प्रेमातून पुण्याच्या खेड तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली। 12 जून 2018ला घडलेल्या घटनेचा तब्बल 6.5 वर्षांनंतर निकाल लागलाय। अजितच्या मामाचं मुलीवर एकतर्फी प्रेम होतं, मात्र मामाचा आणि मुलींचा दोघांचाही या लग्नास नकार होता। या रागातून मामाचं कुटुंब संपवायचं अजितनं ठरवलं। याची सुरुवात मामाचा 18 वर्षीय मुलगा श्रीनाथ खेसेपासून त्यानं केली। श्रीनाथ आणि मामाची लहान बहीण एसटीतून खेडच्या दिशेने निघाले। त्यावेळी मागच्या सीटवर बसलेल्या अजितनं धारदार शस्त्रानं सपासप वार केले। कोयत्यानं त्यांचं डोकं, मान आणि डोळ्यावर हल्ला चढवला।